ही मुद्दा झाला एक. याच्याबरोबर मी दुसरा महत्त्वाचा सांगतोय, नंतर तुम्हालाही प्रश्न विचारायला मी देतो, कारण हे महत्त्वाचे खूप मुद्दे आहेत. आता ही अत्यंत समाजासाठी गरजेची. ज्यावेळेस मी गोदापट्ट्यात काम करत होतो त्यावेळेस मी लोकांना सांगायचो, आणि ज्यावेळेस गोदापट्ट्याच्या बाहेर निघालो त्यावेळेसही जिल्ह्यातल्या मराठ्यांना मी हे सांगितलं. ज्या वेळेस सभा सुरुवातीच्या झाल्या राज्यभरात, आंदोलन आंतरवालीचं सुरू झाल्याच्या नंतर, त्याही वेळेस मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आता सरकारला आणि समाजाला पण, की 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, आणि ओबीसी यादीत 83 क्रमांकाला मराठा हा घेतलेला आहे. हे 67चा विषय मी वेळोवेळी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेला आहे, सरकारला सुद्धा सांगितलं आहे. 1967ला ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा तिथं होता, आणि त्या 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे सांगितलेलं आहे. त्याचाच आधार घेऊन 2004ला मराठा आणि कुणबी एकच हे कायदा पारित केलेला आहे. मग जर 1967चं दिलेलं आरक्षण अस्तित्वात आहे आत्तापर्यंत, तर त्याच्यात कुणबी म्हणून मराठ्यांची नोंद आहे. याचाच अर्थ मराठा आणि कुणबी एकच. आता याला जोडून जर सरकारचं म्हणणं असं असलं की कुणबी त्या 83 क्रमांकाला आहे, ज्या 1967ला 180 जाती घातल्या, मी पुन्हा जुनी आठवण समाजालाही करून देतोय आणि सरकारला सुद्धा करून देतोय. 180 जाती ज्या घातल्या त्यात कुणबी आहे. सरकारचं जर असं म्हणणं असेल कुणबी हा वेगळा आहे आणि मराठा हा वेगळा आहे म्हणून आम्हाला तुम्हाला देता येत नाही, तर माझा एक असा प्रश्न आहे की ज्या प्रमुख जाती घातल्यात त्यानंतर, आधी प्रमुख जाती घातल्या त्यानंतर ज्या जाती घातल्या, म्हणजे 94ला, त्यावेळेस जवळपास 300-350 जाती झाल्या. हे मी प्रत्येक विचारायचो की ह्या जाती झाल्या कुठून, ह्या घेतल्या कशा? तर त्यांचं उत्तर असं होतं, गिरीश महाजन साहेबांचं मला उत्तर होतं सुरुवातीला ज्यावेळेस ते आंतरवालीला आले त्यावेळेस. त्यांना मी प्रश्न विचारला होता, मराठा आणि कुणबी एकच आहे, 83 क्रमांकाला जर मराठा जाती तर मराठ्यांना का घेतलं नाही? तर त्यांचं उत्तर असं होतं की मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे, ते करता येत नाही. तर मग मी त्यांना सांगितलं होतं की जर उदाहरणार्थ एक माळी समाज आहे किंवा एक मुस्लिम समाज आहे किंवा एखादा XYZ धरून चला, कोणीची जात आहे आपण उदाहरण म्हणून देतोय, ती तर एकटीच आहे. मग तुम्ही माळी असताना उदाहरणार्थ, तर मग तुम्ही बाकीच्या पोट जाती माळ्यांच्या कसं काय घेतलं, बाकीच्या जाती कशा घेतल्या असं मी त्यांना विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलं ती त्यांची उपजाती, ती त्यांची पोट जाती, असं त्यांचं उत्तर होतं. म्हणून त्यांच्या 8, 10, 11 असणाऱ्या जाती एका जातीवरच पोट जाती म्हणून घेतल्या. मधी शब्द आहे मराठ्यांच्या आणि कुणबीच्या तत्सम असा शब्द आहे. मग मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की जर ती त्यांची पोटजात होऊ शकते तर कुणबी याची पोटजात मराठा होऊ शकत नाही का, किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकत नाही का? व्यवसाय तर दोघांचे सारखेच आहेत. जर यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना पोटजात म्हणून उपजात म्हणून जर घेतली असली तुम्ही पोटजात म्हणून, कारण तत्सम शब्दाचा अर्थ असा होतो तसा, तोच नाही. मी इतकं फोडून सांगितलं होतं, त्यावरच्या रेकॉर्डिंग सुद्धा आता बाहेर का मी सुद्धा काढणार आहेत आणि चॅनलच्या बांधवाकडे सुद्धा येतात. मी त्यांना